अध्याय दुसरा. ओम विद्या देवताय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्याय नमः. नमन श्री पंढरीनाथा. वरले आपण आई रुक्मिणी. आपला निवास लक्ष्मी नारायण रूपी या चराचरी. भेदभाव नाही तुमच्या अंतकरणी. आषाढीस येतात पालख्या रूपाने संत सज्जनी. भक्तगण मुखांतरी ज्ञानबा तुकाराम मंत्रघोष करुणी. येतात पायी वारी करुणी. पांडुरंगा पंढरीनाथा तुझा आशीर्वाद सदा राहो द्या माझ्या मस्तकावरी. वायुवेग स्वामी गेले स्थान सोडून. बंकटलाला गेला अन्न त्यागून. केव्हा होईल दर्शन स्वामीचे हे धन्य धरले अंतकरणी. बंकटलाला पित्याला गेली चिंता लागुणी. वंदला पिता कसली चिंता न येई समजुनी. काय कमी झाले माझ्या हातुनी. म्हणून गेलास तू हे अन्न सोडूनी. कोणत्या व्याधीचे गेले तुझे तन्मन गंजुनी. बंकटलालाने सारे शेगाव काढले शोधून. पण दिगंबर मूर्ती नाही आली दिसुनी. उभी राही स्वामी मूर्ती बंकटलालाच्या मनोमनी. धीर धर मी मूर्ती येईल पुन्हा दिसुनी. नको जाऊ तू अन्न हे त्यागुनी. जरा मंदिरी जाऊन एक गोविंदराव टाकडीकरांचे कीर्तनी. तेवढेच गुंतले तुझे मन ईश्वरचरणी. पित्याचे वाक्य ते ऐकुणी. बंकटलाला आला मंदिरी ऐकण्यास कीर्तनी. बंकटलाला आला पितांबर शिंप्यास घेऊन. तोच आम्रवृक्षाखाली त्यांना आली दिसुनी. स्वामीची ती दिगंबर मूर्ती मोहिनी. स्वामींची ती मूर्ती मोहिनी. ती मूर्ती पाहुणी. बंकटलाला गेला मनोमणी आनंदुनी. बंकटलाला घेऊन यावे मजला भाकर भोजनी. पितांबर आणावे त्या ओढ्यातील पाणी. बंकटलाला आला भाकरी घेऊन. खाऊ लागले एक एक घास घेऊनी. पितांबर गेला ओढ्याला धावणी. रिकाम्या ओढा पाहुणी गेला गांगरुनी. पितांबर कोण म्हणते ओढा कोरडा असूनी. घेऊन नाव ईश्वराचे बुडवी तांब्या ओढ्यात येईल पाणी. तांब्या बुडवताच ओढ्यात आले पाणी. बंकटलालाने दिली सुपारी आणुनी. आत जावे मंदिरी तुम्ही दोघांनी. रंगावे कीर्तनकार टाकडीकरांच्या कीर्तनी. ताणल्या कीर्तनासाठी टाळ्या. टाकडीकरांनी निरूपणाने उभी केली ईश्वरमूर्ती. भक्तिभावाने एकादश स्कंदाची सुरू केली रचना कीर्तनी. मीनी उत्तरार्धाची भक्तांना कल्पना दुरुनी. स्वामींनी केलेले ती ईश्वर भक्ती पाहुणी. कीर्तनकार गडबडले मनोमनी. कीर्तन संपल्यावर स्वामी समोर उभे राहिले करजोडून. मी साधा एक कीर्तनकार. स्वामी माझ्या कीर्तन भक्तीचा द्यावा आकार. आपण करावे कीर्तन मंदिरी. भक्ती रसाने प्रसन्न करावे भक्तांना मन. टाकडीकर तुम्ही जीवन म्हणजेच कीर्तन. नको देऊ सारे सोडून. स्वामी आलोय मी आपल्याला शरण. जणू पांडुरंगाचे घेतले शेगावी अवतार. स्वामी हा बंकटलाला गेलाय अन्न सोडून. बंकटलाला गेला मनी आनंदून. बंकटलाला बरोबरची येती पाहुणी. बंकटलाला पिता गेला चिंता विसरुनी. सुपुत्राची ती आनंदी मूर्ती पाहुणी. बंकटलाला पिता वंदले पार्वती कांता. आपुल्या घरी आले दिसून. बंकटलालाचे गेले स्वामीचे पूजन. बंकटलाला घरी भक्त मंडळी येऊन लागले स्वामीचे दर्शन. गण गण गणात बोते हा मंत्र उच्चारून. शेगावी नेता भक्तरस धरून. स्वामीचे मुक्त होते जीवन. कधी प्राशन करी हळातील पाणी. कधी शुद्ध घरातील पाणी. कधी हळात स्नान. कधी बंकटलालाच्या घरी स्नान. स्वामीचे मात्र चिलीम होते मन. चिलीम आवडे त्यांना मनापासून. समर्थांना मात्र कोणतेही नव्हते व्यसन. दुसरा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण. अध्याय दुसरा समाप्त.